नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं डॉक्टर आले, व्हिजिट मारली, निघून गेले. तर डॉक्टरांचं म्हणणं असं झालं का टरबूज या पिकाला 15 ते 20 दिवस पाणी एकदम कमी प्रमाणात दिलं पाहिजे आणि थंडीच्या दिवसात एवढी पाण्याची काही गरज नाही. तर त्यांनी सांगितलंय बुवा तुमचे झाडं चांगले रिझल्ट येऊ राहिले, चांगले झाडं चालू राहिले, रिस्पॉन्स पण चांगला देऊ राहिले. तर आपल्या मित्रांनो 2 ड्रेचिंग झाले आणि तिसरी ड्रेचिंग आता आपलीवाली चालू आहे. तर तिसऱ्या ड्रेचिंगला आपल्याला त्यांनी ग्रोविया जी आणि 134013 असे 2 कंटेन दिले. 1000 मिलीचं ते औषध आहे आपल्यावालं आणि 134013 घेतलं. 200 लिटर पाणी करेल होतं. तर आमची तिसरी ड्रेचिंग ही फायनल झाली. आता त्याच्यानंतर ड्रेचिंगचं काही काम पडणार नाही. आणि तसं पण बघा आता हे झाडं पेपरच्या बाहेर निघाले म्हणजे ड्रेचिंग करायला आपल्याला काही चान्स राहिलेला नाही आहे आता. तर बघू आता तिसऱ्या ड्रेचिंग नंतर झाडं काय रिस्पॉन्स देते आपल्याला हे 2-3 दिवसामध्ये कळून जाईल. आता झालं का ग कंप्लीट? पुरलं का औषध? उरलं नाही, काहीच नाही उरलं बरं का. कंप्लीट झालं. मागच्या वेळेस कमी आलं होतं 12 गल्ल्याला. मी आता थोडं पाणी वाढून घेतलं. पाय पण नुसतं पाणीच नाही ना ओतलं. पाणी बिन काय नाही ओतलं, पण मग नाही तर परत डॉक्टर म्हणशील तुम्हाला आम्ही एक देतो आणि तुम्ही एक टाकी द्या. झाडं जास्त आहे ना म्हणा. ते आहे पण मग झाड तर हां. तर मित्रांनो झाली आमची आता फायनल ड्रेसिंग झाली. आता आम्ही घरी निघतो. हो, झाली आमची सुट्टी. सुट्टी झाली आता.